यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राध्यापिका ज्योती पंडित यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करत आहोत. शिक्षा उसे कहते हैं जो सही को सही और गलत को गलत कहने की क्षमता को विकसित करती है. महात्मा ज्योतिबा फुले. नमस्कार. शिक्षणाचे द्वार खुले करणारे दाम्पत्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन. आज क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन करते. गोविंदराव आणि चिमणाबाई यांना 11 एप्रिल 1827ला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे जीवन आनंदाने उजाळून निघाले. आनंदाची ज्योत घराघरात कुटुंबात लख प्रकाश देत होती. पुत्ररत्नाच्या सुखाने कुटुंबात आनंद दरवळत होता. बाळाच्या नामकरणाचा दिवस उजाडला. बाळाचे नाव काय ठेवावे हे सुचत नव्हतं. तेव्हा बाळाच्या आई चिमणाबाई हिने त्याला जवळ घेऊन एकटक चेहरा पाहिला. तिची मुद्रा एकाकी उजळून निघाली आणि त्या मातेच्या मुखातून आपोआप ज्योती हा शब्द बाहेर पडला आणि बाळाचे नाव ज्योती हे ठेवण्यात आले. हळूहळू ज्योती वाढत गेला, मोठा होत गेला. लहानपणीच आईचं छत्र हरवलेल्या आपल्या पित्याच्या प्रेमळ छायाखाली तो वाढू लागला. त्याला पाहून गोविंदरावाचे कष्ट पिसाप्रमाणे हलके वाटू लागले व दुःख मागे पडू लागले. गोविंदरावाने ज्योतीला खूप चांगले शिक्षण देण्याचा निश्चय केला व ज्योतीचे बळ वाढवून त्याला शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. रात्रंदिवस राबून कशी तरी पोटाची खळगी भरल्याशिवाय त्यांच्या पुढे कोणता मार्ग नव्हता. शिक्षणापासून, ज्ञानापासून व अक्षरांपासून वंचित असलेल्या घराण्यात जन्मताच बुद्ध असलेला ज्योती वरचेवर धडे गिरवू लागला व एक वर्ग पुढे सरकू लागला आणि ज्ञानगंगेत न्हाऊन निघाला. सर्वांना प्रिय होऊ लागला. दिवसेंदिवस त्याची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होऊ लागली व 3-4 इयत्ताचा अभ्यास त्याने मागे टाकला. शेतीबाडी करण्यासाठी ज्योतीचे शिक्षण तेव्हापासून बंद करण्यात आले आणि त्याच्या हातातील पाटी पेन्सिल दूर झाली. तो वडिलांबरोबर बागेत काम करू लागला. ज्योतीला आपण शाळा सोडल्याचे तीव्र दुःख झाले, पण नाईलाज होता. घराशेजारचे गफार बेग मुन्शी उर्दू पार्शियन भाषेचे थोर शिक्षक व लेजिट साहेब हे इंग्रज गृहस्थ या दोघांनी ज्योतीची हुशारी आणि वागणूक पाहून, त्यांचे बालमनाचे गुदमरणे पाहून त्यांना दुःख झाले. त्या दोघांनी गोविंदरावांची भेट घेतली. वाज्ञानामुळे लोकांचे नुकसान होते हे पटवून दिले. शिक्षण हे धर्माआड येत नाही. शिक्षण घेणे सर्वांचे अधिकार आहे या गोष्टी त्यांनी पटवून दिल्या. तेव्हा गोविंदरावांना आपल्या ज्योतीच्या आयुष्यातली 3 वर्ष शिक्षणाअभावी व्यर्थ गेली याची अतिशय खंत वाटली व त्यांनी लेजिट साहेब आणि गफार बेग मुन्शी यांना आपली कान उघाडणी करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ज्योतिरावांना पुन्हा शालेय शिक्षण देण्याचे गोविंदरावांनी ठरविले व मशीन स्कूलच्या हजेरी पटावर ज्योती गोविंदराव फुले हे नाव लिहिले गेले व ज्योतीची वाट मोकळी झाली. मूळ गोरे घराण्यातील हे मूल फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे फुले हे नाव त्यांना मिळाले व त्या नावानेच ते ओळखू जाऊ लागले. मशिनरी शाळेत शिकत असतानाच ज्योतीला मानवी हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव झाली. त्यांचे सर्व मित्र विविध प्रकारचे होते. शिक्षण घेत असताना लहुजींचा शिष्य बनून ज्योतीने आपली शरीर यष्टी सुद्धा मजबूत बनवली व प्रकृतीकडे कधीही दुर्लक्ष त्याने केले नाही. ज्योती महत्वाकांक्षी, अति कर्तव्यदक्ष, परिश्रमी होता. अभ्यासातील हुशारी व वर्तमान काळातील आणि त्यांच्या वर्तनातील प्रेमळपणा या गुणांनी तो सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला. 1847ला इयत्ता 7वी इंग्रजी ज्योती पास झाला. वयाच्या 21व्या वर्षी तो शाळेबाहेर पडला. शिकून
सौरून ध्येयवादी नवीन विचारांसहित व्यवहारी विशाल विश्वात त्याने पदार्पण केले. ध्येय उराशी बाळगून समाजात फिरू लागला. ज्योतीने डोळसपणे पोथ्या पुराणे रामायण महाभारत वाचून पुन्हा नेपोलियन, जॉर्ज वॉशिंग्टन, लुथर, ख्रिस्त, बुद्ध, बसवेश्वर, तीर्थकर इत्यादी धार्मिक विचारांचे चिंतन केले. धैर्य, शौर्य, न्याय, अन्याय, त्याग, निष्ठा, भक्ती सर्व काही त्याने समजून घेतले. थॉमस स्पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन ह्याचा ज्योतीच्या मनावर फार मोठा परिणाम झाला व त्याला एक नवीन दृष्टी प्राप्त झाली. नंतर मात्र अचानकपणे असा विचित्र प्रसंग ज्योतीच्या सोबत घडून आला. तो म्हणजे त्याची अस्मिता जागृत करण्यासारखा होता. अपमान झाला याची त्याला जबरदस्त खंत वाटली. वडिलांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा ज्योती दात ओठ चावून मुठी आवळून आक्रंदन करत होता. सर्वांना समभाव मिळणे, भेदभाव नाहीसे करून अन्याय दूर करण्याचे काम जणू काय ज्योतीचेच आहे. आपला जन्म यासाठीच झाला व ज्योतीचा तो ज्वालामुखी बनला. नवा उत्साह अंगात संचारला. मनातील गोंधळ दूर होऊन सारे भेदभाव नष्ट करण्याचे मनाचे बळ एकवटून निश्चय करून पुढील कार्याला लागला. सर्व स्तरांतील समाजाला भेटी दिल्या आणि परिस्थितीची पाहणी कटाक्षाने केली. समाजातील भेदभावाच्या सुखदुःखाच्या कथा व्यथा आत्मीयतेने ऐकून त्यावर अनेक मार्ग सुचवण्याचे काम ज्योतीचे सुरू झाले. विहिरीवर पाणी भरण्याची सोय नव्हती तेव्हा त्यांनी आपल्या घरातील हौदावरून पाणी नेण्याची सोय समाजासाठी केली. ज्योतीने सती प्रथा बंद करून समाजातील सुधारणा सुद्धा केली. स्त्री समाजाची मानखंडना, विटंबना, अन्याय, जुलूम, स्त्री पारतंत्र्य या सर्व गोष्टींना त्यांनी आळा घातला व शिक्षणापासून वंचित असलेल्या, दुःखात खितपत पडलेल्या, हाल अपेष्टांमध्ये व अंधार कोठडीत बंदिस्त असलेल्या स्त्रियांना मुक्त केले. त्यांच्यावरील अन्याय नष्ट करून शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. प्रथम आपल्या सावित्रीला शिक्षित बनवले. पुण्यामध्ये 1848 साली मुलींची पहिली शाळा काढली. एका भारतीय पुरुषाने मुलीसाठी चालवलेली ही देशातील पहिली शाळा. पण फार थोड्या प्रमाणात मुली शाळेत येत होत्या. कित्येकांनी ज्योतीच्या कार्यालाही विरोध केला पण ते हारले नाहीत. विरोधक ज्योतीला धमक्या देऊ लागले व त्यांच्यावर बहिष्कार करण्याचा नेमू लागले. पण तरीही ज्योतिबा डगमगले नाहीत. स्त्रियांचा उद्धार करण्याचे शिंग त्यांनी फुंकले. मातेची प्रेमळ छाया मनात बाळगून मुलींना शिक्षण देऊ लागले. एकट्याने शिक्षण देणे शक्य वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी दुसरा शिक्षक मिळत नसल्यामुळे सिंहाचे बळ कृतनिश्चयाचे मेरुमणी असणारे ज्योतिराव नव्या प्रवाहाला बांध घालण्याच्या प्रयत्नात होते. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील नेवसे पाटील यांची सालस, शहाणी, समजदार आणि पतीची सेवा हाच आपला धर्म समजून वागणारी सावित्री ज्योतिरावांची अर्धांगिनी होती. एके दिवशी दमून भागून आल्यानंतर ज्योतिराव सावित्रीला म्हणाले, अगं हे बघ, आताशा शाळेतील मुलींची संख्या फार वाढू लागली आहे. सुरुवातीला विरोध करणारे लोक आता आपल्या मुलींना आपणहून शाळेत पाठवू लागले आहेत. अशी चर्चा त्या दोघांत सुरू होती. बोलता बोलता हळूच ज्योतिरावांनी सावित्रीच्या बोलण्यातील धीटपणा आणि आत्मविश्वास ओळखून हळूच, या शाळेत शिक्षक म्हणून मी तुझी नेमणूक करणार आहे असे सावित्रीला म्हणाले. तेव्हा त्यांना ज्योतिराव थट्टा की चेष्टा करत आहेत की काय असं वाटलं. अक्षर ओळख नसल्याने शाळेत शिकवता येणार नाही असं त्या म्हटल्यावर ज्योतिरावांनी सावित्रीला प्रेरणाबळ दिले आणि आत्मविश्वासाला चालना दिली व त्यांना शिक्षित बनवले. शिक्षिका बनवून आपल्याला पतीबरोबर कार्यरत राहण्याचा मनस्वी आनंद सावित्रीला झाला. शिकवत असतानाही सावित्रीच्या अंगावर शेण टाकून त्यांची विटंबना होत गेली. समाजकंटकांना तरीही सावित्री घाबरले नाही. आपले शिक्षणदानाचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले. सावित्रीबाईची उमेद व जिद्द पाहून
धैर्य पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. वरचेवर ज्योतिराव आपल्या सहचारिणीला नवे विचार, नवे मंत्र, नवा धर्म या सर्व बाबीतली तत्वे स्पष्ट करून देऊ लागले. ज्योतिरावांनी आपल्या ध्येयाची कल्पना त्यांच्या समोर मांडली. त्यांनी प्रत्येक कल्पना समजून घेतली व त्यांच्या पावलात पाऊल मिसळून वावरू लागल्या. ध्येय विचाराने सावित्री ज्योतिरावांशी समरस झाल्या. दोघांचे मन, बुद्धी, एक विचार, एक आचार, एक संकल्प, एक ध्यास, एक स्वप्न, एक ध्येय, सर्व गोष्टी एकरूप झाल्यामुळे त्यांच्या आनंदाला तोटा तो काय कसला असणार. प्रगती, विकास, स्वप्नपूर्ती यांना बांधतो कशाचा. ज्योतिरावांनी सर्व आयुष्य समाजासाठी व्यतीत केले. पत्नीही सावित्री सम तशीच लाभली. एक उत्कृष्ट समाज सुधारक दोघही ठरले. सत्यमेव जयतेचा मंत्र दिला. शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी इत्यादी त्यांचे लेखनही प्रभावी होते. ज्योतिरावांच्या प्रयत्नामुळे शेतकरी समाज जागी झाला. रंजलेल्या, गांजलेल्या, दुर्बळ, दुर्लक्षित, निराशित, उपेक्षित सर्वांच्या हितासाठी ज्योतिराव रात्रंदिवस झटले. मान, पान, सन्मान, संसार, सुख, समाधान कशाचीही पर्वा न बाळगता केवळ समाजासाठी झटले. समाजासाठी आपला देह त्यांनी चंदनालाही लाज वाटावी असा झिजविला व सत्य धर्म पालनासाठी अनेक प्रकारची साधना केली. 1888 कोळीवाडा हॉलमध्ये जंगी सभा भरवल्या गेली होती. तेथे राव बहादूर वंडेकरांनी ज्योतिरावांना महात्मा ही पदवी अर्पण केली आणि अथांग जनसंदेशागर समोर ज्योतिराव, सावित्रीबाई यांच्या कार्याचा अपूर्व गौरव करण्यात आला. अशा महात्म्याविषयी कितीही लिहिले गेलं तरी कमीच पडेल. पण जाता जाता मला एवढे मात्र नक्की म्हणावेसे वाटेल की खरोखरच आपल्या पत्नीला जागृत करून तिचे ध्येय धीर वाढवून प्रत्येक मार्गात तिला सहकार्य करणारा, वेळोवेळी मार्गदर्शन करून तिची कार्यक्षमता ओळखून पदोपदी तिला नवप्रेरणा देणारा ज्योतिराव फुले घराघरात निर्माण झाला तर नक्कीच घरोघरात एक सावित्री निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता जाता माझा एक संदेश आहे की घराघरामध्ये एक ज्योतिबा निर्माण व्हावा तरच घरोघरात एक सावित्री निर्माण होईल. अशा या महान क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक मी त्रिवार वंदन करते, अभिवादन करते. आजची महिला केवळ ज्योतिबा आणि सावित्रीमुळे दिलेल्या या शिक्षणाच्या ज्ञान गंगेमध्ये वाहून अतिशय उच्च शिखरावर विराजमान आहे. हे श्रेय ज्योतिबा आणि सावित्रीला जाते. दोघांनाही पुन्हा एकदा त्रिवार वंदन करते. धन्यवाद. आप स्वयं पर विश्वास करें, आप दूसरों से बेहतर कर सकते हैं. यही विश्वास आपके प्रति लोगों का नजरिया बदल सकता है. महात्मा ज्योतिबा फुले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राध्यापिका ज्योती पंडित यांनी दिलेली माहिती आपण ऐकली होती. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 10:15 झालेत. एक ही फिल्म के गीत हा